नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण या भागामध्ये पोटावरील चरबी कशी कमी करावी याविषयी बघणार आहोत. पोटावरील, कमरेवरील आणि छातीवरील चरबी एका दिवसात, एका महिन्यात वाढत नसते. ती वाढण्यासाठी 2 ते 4 वर्ष लागत असतात. आणि अशी चरबी का वाढली याचे जर आपण स्वतःच परीक्षण केलं, आत्मचिंतन केलं, तर निश्चितच त्याचे कारण आपल्याला सापडणार आहे. सर्वसामान्यतः जेवणानंतर लगेच अधिक प्रमाणात पाणी पिणे हे कारण अनेकांमध्ये आढळून येत आहे. अशा प्रकारे वाढलेली चरबी म्हणजेच आयुर्वेदाला अपेक्षित असणारा मेदधातू हा असा मेदधातू जो दुष्ट स्वरूपात वाढल्यामुळे पोटावर, छातीवर किंवा कमरेवर जमा होतो आणि तेथील भाग आपले सौंदर्य नष्ट करीत असतो. आयुर्वेदानुसार आहार सेवन केल्यानंतर त्याचे रसधातूमध्ये रूपांतर होणे, पुढे रसापासून रक्त, त्यापासून पुढे मांस आणि नंतर मेदधातू निर्माण होत असतो. असा हा मेद किंवा ज्याला आपण फॅट्स किंवा चरबी म्हणतो, ह्या मेदापासून पुढे अस्थिधातूचं पोषण होत असतं, ज्याला आपण हाडं असं म्हणतो. हाडांमधील कॅल्शियम आणि अन्य घटकांचे पोषण पुढे होत असते आणि अजून पुढे मज्जा आणि शुक्र असे धातू निर्माण होत असतात. परंतु शरीरात व्यवस्थित पचन न झाल्यामुळे खराब मेद तयार होतो आणि हा मेद शरीराच्या पोटावरील भागात साचून राहतो. याला आपण ढेरी येणं असं म्हणत असतो. पोटावर चरबी वाढण्याच्या प्रमुख कारणांमध्ये भोजनानंतर लगेच अधिक प्रमाणात पाणी पिणे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करणे, मिठाई, साखर यांचा अतिरिक्त वापर हे आहेत. सूर्यास्तानंतर भोजन घेणं हे खराब चरबी निर्माण करण्यासाठी अतिरिक्त कारण आहे. शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण झाल्यास हाडं ठिसूळ होणं, थकवा येणं, कुठल्याही कामात उत्साह नसणं इत्यादी लक्षणे निर्माण होतात. आणि विशेषतः पोटावर चरबी अधिक वाढल्यास त्याचा भार पाठीचे मणके, कमरेचे मणके यावर पडून कंबरदुखी, पाठदुखी इत्यादी वाताचे विकार निर्माण होऊ शकतात. ज्याला आपण व्यवहारात लो कॅलरी डाएट म्हणतो. असा आहार जर आपण घेतला तर निश्चितच ही चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. आपण खरोखर अतिरिक्त चरबीने ग्रस्त आहात का हे बघण्यासाठी आपल्या पोटावर हाताचा अंगठा आणि उर्वरित 4 बोटांपैकी एक बोट याद्वारे पोटावरील ढेरीवरील हात भाग घेण्याचा प्रयत्न करावा. जर तो भाग आपल्या हातामध्ये सहजरित्या येत असेल तर आपणास अतिरिक्त चरबी निर्माण झाली आहे असे समजून पुढील पथ्य पाळावे. आहारात नवीन धान्य म्हणजेच नवीन तांदूळ, नवीन डाळी, नवीन गहू यांचं सेवन वर्ज्य करावं. शक्यतो जुनं धान्य, एका वर्षापेक्षा अधिक काळ जुनं असणारं धान्य वापरावं. ज्वारी, बाजरी, दादर, नाचणी आणि फळभाज्या यांचा आहारामध्ये समावेश असावा. सोबत लसूण, मिरे, सुंठ, आले यांचा सढळ हस्ते आहारात वापर करावा. रोज 4 ते 6 हजार पावलं चालावी. योग तज्ञांकडून योगासनं शिकून घ्यावी आणि रोज नित्य नियमाने ती करावी. साखर आणि ताक सोडून दुधाचे सर्व पदार्थ वर्ज्य करावे. आपण काय सेवन करत आहोत हे बघण्यापेक्षा योग्य रीतीने ते पचत आहे का हे बघणं गरजेचं आहे. आपल्या प्रकृतीला अनुसरून ऋतूनुसार आपण आहार ठेवला पाहिजे. सकाळी अंदाजे 10 आणि सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान किंवा सूर्यास्ताच्या अगोदर आपला आहार हा झालाच पाहिजे. म्हणजेच संध्याकाळी अंदाजे 7 ते सकाळी किमान 9 पर्यंत आपण कुठल्याही प्रकारचे अन्न सेवन केले नाही तर शरीरात असणारी अतिरिक्त चरबी निश्चितच कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे नवीन संशोधनानुसार चरबी विरघळण्यासाठी काही मशीन उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा वापर यासोबत केल्यास निश्चितच पोटावरची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. नमस्कार.